श्री स्वामी समर्थ. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. घमेंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पाऊले चालतो त्याच्यासाठी मी 100 पाऊले चालून येतो. उपवास कर किंवा नको करू, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहमायेवर मात्र नक्की विजय मिळव. तू रोज मठात जा किंवा नको जाऊस, ही तुझी इच्छा आहे. तिथे ना तर मस्तक झाला नाही तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जे काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते, तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणे येतील तसं वळावंच लागतं. संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधीच असते. आणि मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करावयाची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच आपल्या स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करायला हवे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे महत्वाचं आहे. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. ते म्हणतात ना, ज्याचे त्याचे कर्तव्याचे माप ज्याच्या त्याच्या त्यानुसार आपण कसे कर्म करतो यावर आपले फळ निर्भर असते. आपण नामस्मरण करून आणि स्वामींचे पूजा करून दिवसाची सुरुवात केली तर आपला दिवसही आनंदमय होऊन जातो. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचे नाम श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते. श्री दत्तांचा रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. जीवनात कर्म हे करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. आणि स्वामी समर्थांची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त
नेहमीच संकटातून बाहेर पडतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. हा असाच वागला, तो तसंच वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा, कोण असं वागला, या विचारातून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करायला पाहिजे. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्यात मनामध्ये असायला पाहिजे. परिस्थिती ही सगळ्यांचीच परीक्षा बघते, म्हणून हताश कधीच होऊन जायचं नसतं. रडत बसलो की दुनिया हसते, हे कधीच विसरायचं नसतं. आपला मालक, कर्ता आणि करविता हे स्वामी समर्थ आहेत, हे सुद्धा परिस्थितीला दाखवून द्यायचं. स्वामी समर्थांचं अखंड नामस्मरण करा आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये झालेले बदल तुम्हाला नक्कीच कळतील.